14 वर्ष मी ज्याप्रमाणे काँग्रेसमध्ये काम केलं तसं आता भाजपमध्ये काम करणार. योग्य लोकांना तिकीट वाटा म्हणजे सगळे लोक निवडून आणू अशा पद्धतीचं त्यांचं भाषण आहे. म्हणजे त्यांच्या बोलण्याचा मथाळाच असा आहे की हवा बदलली म्हणून इकडे आलो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशोक चव्हाण त्यांची काय परिस्थिती आहे ते आता जिथं गेले त्याच्याबद्दल मला काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही. पण हे हवा पाहून तिवा मांडणारी लोक आहेत आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये जे काही प्रश्न आहेत ते भयानक आहेत आणि नेपाळपेक्षा जास्त हालत खराब जी आहे ती आज महाराष्ट्रात आहे. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाचा पैसा दिला जात नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही, बेरोजगारांचे हाल खराब आहेत. महाराष्ट्र सगळ्यात महागडं राज्य आहे. आज महाराष्ट्रातले सगळे उद्योग लाईटचे रेट महाराष्ट्रामध्ये जास्त असल्यामुळे दुसऱ्या राज्यात चाललेले आहेत आणि एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे सगळे मंत्री सांगतात की महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहे. हे खोटं जे सांगण्याचं काम चाललेलं आहे ते तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप राज्य सरकार मुद्दाम करते आहे आणि त्याच्यामुळे सरकारने हे सगळे इलेक्ट्रिकचे रेट आणि जे काही त्रास आज उद्योजकांना महाराष्ट्रात आहे तो त्यांनी थांबवला पाहिजे. इलेक्ट्रिकचे रेट कमी केले गेले पाहिजेत. शेतकऱ्यांना त्यांचं कर्जमाफी केली पाहिजे. त्यांच्या पिकाचं मोबदला तातडीनं त्याला दिला गेला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि महागाई कमी केली पाहिजे. तरच हा महाराष्ट्र शांत राहणार. पण आता अलीकडे महाराष्ट्रात जातीत आणि धर्मामध्ये भांडणं मोठ्या प्रमाणात लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातच मुख्यमंत्री एक बोलतात आणि त्यांचे सवंगडी मंत्री दुसरं स्टेटमेंट करतात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा, बंजारा वर्सेस अदर अशा पद्धतीचं जे काही चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र मी म्हणून मुद्दाम जाणीवपूर्वक म्हणालो की नेपाळसारखी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. या ठिकाणी हैदराबाद गॅजेटनुसार केसरी प्रवर्गामध्ये बंजारा समाजांना समावेश करून आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. आता जे नेपाळमध्ये जनरेशनची गँग उतरली तशीच जनरेशन हिची गँग महाराष्ट्रामध्ये पण उतरली. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मगाशीच सांगितलं की आणि महाराष्ट्रामध्ये तेच वातावरण तरुणांचं जे काही आता मनोधैर्य होतं ते खचलेलं आहे. त्यांचा संयम तुटलेला आहे आणि त्याच्यामुळे शासनाने ही गंमत जमत सोडली पाहिजे आणि कसं तरी वेळ काढूपणाचं शासन करते आहे ते थांबवलं पाहिजे. हैदराबाद गॅझेटरमध्ये आता जे काही शासनाने मराठा समाजासाठी जे लागू केलेलं आहे त्याचे परिणाम आता दुसऱ्या समाजावरही चाललेत आणि म्हणून बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटर अगर मराठा समाजासाठी लागू झाला असेल तर तो आम्हा बंजारासाठी सुद्धा लागू झाला पाहिजे. अशा पद्धतीचं एक वातावरण आता महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एकमेक समाज महाराष्ट्रामध्ये एकमेकाच्या विरोधात उभा होतो आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशा या भयावह परिस्थितीमध्ये खरं तर आमच्या अपेक्षा होत्या की राज्यातलं सरकार सर्वपक्षीय बैठक लावेल. जेव्हा मनोज जरांगेंजींचा गणपतीच्या काळामध्ये इथं जे आंदोलन सुरू झालं होतं राज्यामध्ये तणावाची परिस्थिती झालेली होती. त्या स्थितीमध्ये सर्वपक्षीय मीटिंग घेतली जाणार किंवा विशेष अधिवेशन बोलवलं जाऊ आलं असतं आणि सगळ्यांच्या सहमतीनं त्या ठिकाणी निर्णय केला गेला असता. पण ठीक आहे, राज्याच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला पण त्या मंत्रिमंडळातही आता त्या निर्णयाचा विरोध सुरू झालेला आहे. म्हणजे आता काय परिस्थिती महाराष्ट्रात आहे ती आपण पाहतोय. त्यामुळे ही जी काय परिस्थिती आहे म्हणून मी मगाशी म्हणालो जाणूनपूर्वक म्हणालो की नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आपण बघतोय की बोरिवलीमध्ये मंगलप्रभात लोढा यांनी कोर्टाचे आदेश असताना सुद्धा कबूतरखाने खोललेले आहेत आणि अशाच पद्धतीने कोर्टाचा आदेश असताना सुद्धा प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही कबूतरखाने निर्माण करू असं स्वतः सरकारचे वकील मंत्री म्हणतात. कसं आहे की जनसुरक्षा कायदा
गेल्या अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक मंजूर करून घेतलेला आहे. आता कोर्टाचा आणि शासनाचे आदेश न मानणारा मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात बसलेला आहे. मग आता जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून कारवाई केली गेली पाहिजे. शहरी नक्षलवाद यालाच म्हणतात, जे ना कोर्टाचं ऐकत ना शासनाचं ऐकत. मग आता मुख्यमंत्री जनसुरक्षा कायद्याचं पहिला वापर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या लोढाच्या विरोधात करतील काय, हा प्रश्न या ठिकाणी आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की कबूतरखान्यांचा विषय जो आहे, आता कबूतरखाने बंद केले गेले, पण कबुतरांसाठी, कारण की मुंबई शहरामध्ये जे कबूतर आहेत त्यांच्यासाठी, कारण की आखरी सरकारची भूमिका जी आहे की आम्ही गाईचं रक्षण करतो, पक्ष्यांचं रक्षण करतो. मग कबूतर पण हा पक्षी आहे, त्याच्या रक्षणासाठी राज्य सरकार काय करणार आहे, त्यांच्या दाण्यापणासाठी काय राज्य सरकार भूमिका घेणार आहे, तेही राज्याने स्पष्ट केली पाहिजे. पण राज्य सरकार स्पष्टच करायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे हा जो वाद निर्माण झालेला आहे, आणि त्या वादाचाही मग जैन मुनी असतील त्यांनी मोठं आंदोलन इथं केलं, लोढा वेगळं बोलतात आहेत. आणि म्हणून राज्य सरकारची जी फजिती झालेली आहे, कायदा सुव्यवस्था न सांभाळण्याची परिस्थिती राज्य सरकारची झालेली आहे, ती भयावह आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय करते त्यांच्या मंत्र्याच्या विरोधात, ते आम्हाला पाहायचं आहे. सर, नाना रश्मी शुक्ला यांच्या विरोधात तुम्ही मानहानीचा दावा देखील केला होता, मात्र कोर्टाने तो अवैध ठरवला आहे. कसं पाहता तुमच्या? बघा, आम्ही वरच्या कोर्टामध्ये अपील करण्याचं आम्ही ते कोर्टाची कॉपी मागवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये रश्मी शुक्ला ऑलरेडी आरोपी झालेले आहेत. राज्य सरकारने जी समिती नेमलेली होती, त्या समितीच्या निर्देशनास आलं की यांनी खोटे कागद राज्य शासनाला दिले गेलेले होते, चुकीचे नावं दिली गेलेली होती, दुसऱ्याच्या नावाने तिसऱ्याचा मोबाईल रश्मी शुक्लानी पुणे कमिशनर असताना टेपिंग केलेले होते, हेही सिद्ध झालेलं होतं, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले होते. पण असं काय झालं की सरकार बदलल्यानंतर त्या मोकळ्या सुटल्यात आणि त्यांना अजून प्रमोशन देण्यात आलं. तर त्याच्यामुळे सरकार आणि आताचं सरकार आणि रश्मी शुक्ला यांचं साठगाठ त्याच्यात स्पष्ट येते. जे काही आता माननीय कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याचा आम्ही आदर करतो, पण त्याच्यावर आम्ही आता पुन्हा वरच्या कोर्टामध्ये अपीलला जाण्याची तयारी आमची सुरू झाली. गुजरातच्या राज्यपालांना महाराष्ट्राचाही कार्यभार दिलेला आहे. त्याच्या आधी राज्यपालांचा आता जे काही चाललेलं आहे, आता राज्यपालांनाही पॉलिटिकल करण्याचं काम जे केंद्रातल्या मोदी सरकारने केलेलं आहे त्याचं दर्शन आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आहे. राज्यपाल हे पद हे पॉलिटिकल नाही, हे आम्ही नेहमी त्याच्याबद्दल सांगितलं, त्याचा एक आदर आहे. पण आता भाजपने सत्तेत आल्यानंतर राज्यपाल पदाला राजकीय केल्यामुळे आज तेही संविधानिक पद हे सुरक्षित नाही, असं चित्र आम्हाला पाहायला मिळतं. नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे, सकट कर्जमाफीची मागणी शरद पवार करत आहे. याआधी तुम्ही पण इथे मागणी केली, पण सरकार मात्र नंतर आणू शकतं. बघा, सरकारने जाहीरनाम्यामध्ये की त्याचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांची करू, पण या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. आता कर्जमाफीसाठी कमिटी बनवण्याचं कुठलंही कारण नाही. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं त्यावेळेस आम्ही सरसकट कर्ज माफ पहिल्याच कॅबिनेटमध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं होतं. मग या महायुतीच्या सरकारला करायला अडचण काय? आणि म्हणून यांच्याबद्दलचा उद्रेक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून आता कर्जमाफीच्या बाबतची भूमिका हे मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुरू झालेली आणि त्याचा उद्रेकाची सुरुवात नाशिकमध्ये झालेली आहे. नाना, विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी आपण दावा करणार आहात, त्या संदर्भात तुम्ही पत्रव्यवहार केला आहे का? विधानसभेमध्ये जी परिस्थिती आहे, आम्ही दावा केलेला आहे. जे आमचे सतेज पाटील यांचं नाव आम्ही माननीय सभापती त्यांच्याकडे दिलेलं आहे. त्यामुळे ते तातडीनं माननीय सभापतींनी करावं
अशी आमची भूमिका आहे. जी परिस्थिती खालच्या सभागृहात आहे तशीच वरच्या सभागृहात पाहायला मिळाली तर म्हणजे पुन्हा एकदा संख्येचा मुद्दा भाजप आणि महायुती लोकशाही मानायला तयार नाही असं वारंवार आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे भाजपलाच आता विरोधी पक्ष नसावा अशा पद्धतीची भूमिका असेल आणि लोकशाही संपुष्टात आणायची असेल तर हे त्याच्यातून स्पष्ट होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.